नाही ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. सगळं बिघडलं की सांग मला. नाही म्हणजे झालं की. अरे चायनामध्ये सकाळ झाली. मैत्री ली. बोला. कधी गेलास यार? काय मी आत्ताच गेलो थोड्या वेळापूर्वी. मला उठवलं का नाहीस? अगं हो, तुला उठवायला गेलो पण तू फाईट मारलीस मला एक. काय? गप्प बस. काही बोलतोस? उलट तूच मला सोडून गेलास. अगं तू छान झोपली होतीस, म्हणलं कशाला उठवायचं, म्हणून नाही उठवलं. नाही, ते नाही म्हणते मी. तू स्वप्नात सोडून गेलास मला. का? तर आपलं भांडण झालं होतं. पण भांडणाचं कारण नाही आठवत आहे मला. अरे कमॉन मैत्री, आपल्या भांडणाला काही कारण लागतं का? पण ना माझ्या डोक्याला भुंगा लागलाय रे. म्हणजे ना फिल्म मध्ये काय होतं ना, आपण दोघ जण हिरो आणि हिरोईन असतो आणि बाकी सगळेजण वाईट असतात. म्हणजे सगळेजण विलन असतात. ब्रुसली, जॅकी चॅन, चक नॉरिस, टायगर श्रॉफ, सगळे 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 वाईट लोक असतात. आणि ना आपण एका वेगळ्याच ग्रहावर होतो. तू सतत वेगळ्या ग्रहावरच असतेस. नाही म्हणजे आपण ना नेपच्यूनवर होतो. आईला. येस, आपण ना नेपच्यूनवर होतो आणि मग स्पेसशिप मधून काही काही विलन असे आले आपल्या ग्रहावर आणि मग त्यांनी आपल्यावर हल्ला केला. मग आपण दोघांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. अशी सॉलिड मारामारी केली त्यांच्याशी. फुल फुल ऍक्शन फिल्म मध्ये दाखवतात तसं. आणि मग ते सगळेजण मेले. वा. आणि मग अचानक आपल्या दोघांचं भांडण झालं. आणि मग तू स्पेसशिप मध्ये बसलास आणि ब्रेकअप म्हणालास आणि निघून गेलास. आईला. पण एक बरं आहे की स्वप्नात तरी मला ब्रेकअप म्हणायची संधी आहे. पण तू का भांडलास यार माझ्याशी? अगं मैत्री, तुझ्याशी भांडायचा विचार माझ्या स्वप्नातही येत नाही. आता तुझं स्वप्न होतं ना, तू सांग. मला आठवत नाहीये. बर म्हणजे आता कसं झालंय की कटप्पानी बाहुबलीला का मारलं, एवढं कॉम्प्लिकेटेड सगळं झालेलं. मला एक आयडिया सुचली. एक काम कर, तू स्वप्नाचा पार्ट 2 बघ. म्हणजे म्हणजे आता परत झोप आणि स्वप्न रिस्टार्ट कर. ही मस्त आयडिया. झोपतेस पण आता परत झोप लागेल का? मला कधीही झोप लागू शकते. आणि कराटेचा क्लास? आता उशीर झाला, मी नाही जाणार आता. चल मी झोपते. गुड मॉर्निंग. ठीक आहे, गुड मॉर्निंग. हे थांब थांब, हॅलो हॅलो हॅलो. हा, आदिलला काहीतरी बोलायचंय. हा, त्याला कधी भेटणार आहेस? तुम्ही एकत्र आहात का? हो अगं, तो आत्ताच भेटला मला. मग काय सांगू मी त्याला? मी झोप झाल्यावर फोन करते त्याला. झोप झाल्यावरती फोन करते तुला. ठीक आहे, सांगितलं. आणि हो, आता काही कांड करू नका. रोकडीचं काय झालंय त्यावरनं जरा काहीतरी धडा घ्या. तुला कसं कळलं? आदिलने सांगितलं का तुला? नाही, त्याने काही सांगितलं नाही, पण त्याच्या साधारण सगळ्या स्थितीवरनं कळालं मला काय असेल ते. रात्रभर झोपला नाही ना. तू उगाच आम्हाला शिकवू नको. हा, आमचं आम्ही बघू. चल, गुड मॉर्निंग. ठीक आहे, बाय. काय मित्र आदिल, तिला पण सांगितलंय, तुलाही सांगतो, काही कांड करू नका. आणि मला सगळं फसलं की मग सांग. चला निघतो, काळजी घे. अरे ही इथेच झोपली मैत्री. ए मितुल्या, ए अरे उठ बाळा, उठ उठ उठ. अगो काय झालं, काय दुपार होत आली. उठ 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 उठ. हा माई तू बस ग. अगं बस ग. काय झोपू दे, मी रात्रभर नाही झोपली. तू इथेच झोपलीस रात्रभर? हो, का? फिल्म बघत होते. हा कराटेचा ड्रेस घालून? हो. चल 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 उठ बाळा, काहीतरी खाऊन घे, नाही तर ऍसिडिटी होईल. नको चल. ना. काय ग असं? 2 मिनिटं फक्त. माई, मला आता बाबा आठवला. लहान
लहानपणी ना तो पण मला असंच उठवायचा. आणि मी उठले नाही ना हम्म. की असं हळूहळू माझ्या डोक्यावरून हात फिरवायचा. किती छान जागायची मला. माई, मी मोठी झाले म्हणून संपलं का ग सगळं? का मोठी झाले ग माई? मला लहानच राहायचंय. कसं ग माझं सोनं, कशी जाऊ मी तुला टाकून? हे हम्म. कुठे चाललीस तू मला सोडून? अगं तुला माहितीये ना, आमच्या मैत्रिणींचं ठरलंय US ला जायचं. आईचा घो, मला टाकून US ला चालली ना तू? हे बघ, तू नाही म्हणणार असशील ना तर अजूनही मी रद्द करेन. जा ग जा, तू बिंदास जा, जी ले अपनी जिंदगी. मी राहीन इथे. नक्की? हो ग, नक्की काय. आता मी कराटे पण शिकते की नाही. डोंट वरी एट ऑल. थँक्यू. हे बघ, सुतार मावशींना मी तुझा डबा करायला सांगितलंय. हा, तो आठवणीने खायचा आणि स्वतःचा स्वतः घेऊन खायचा. हॅलो आदिल, गुड मॉर्निंग. आदिल बोलतोय तुझ्याशी? नाही नाही अगं, भोपू आहे, भोपू. हॅलो आदिल, आय एम रिअली सॉरी यार. मी आत्ताच उठलीये. मी पटकन आवरते आणि येते. ओके? नाश्ता करून जायचा आहे. हो येस येस, नाश्ता करून आले पटकन. ओके बाय. अगं तू काय बसलीस माई? मला पटकन नाश्ता हवा आणि आंघोळीचं पाणी पण ठेव आणि कपडे काढून ठेव, मी आलेच. सॉरी 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 सॉरी, तुला खूप वेळ थांबायला लागलं का? 2च तास झाले. सॉरी सॉरी सॉरी. अरे काय झालं, मला ना रात्रभर झोपच नव्हती, त्यामुळे सकाळी जागच येत नव्हती. तुझं पण सेम झालं का? काय रे, विचार करत होतास? कुणाचा? ऑब्विसली रेणूचा. मी तुमचं जुळवून अरे भाई, सवाल आहे का? मी नाही तुमचं जुळवून देणार तर मग कोण जुळवून देणार? हे बघ, यावेळी जर त्या रेणूनं काही इश्यू केला ना तर मी तिला सरळ कराटेच्या स्टाईलनं धडा शिकवणार. नको प्रेमाने भाई, तू जानता नाही क्या मेरे को? अरे प्रेमानेच मारेन मी तिला. हे बघ कसं आहे, आई मुलाला मारते ते प्रेमानेच असतं की नाही, तसंच आहे. आणि हे बघ, ती जी रेणू आहे ना तुझी, ती आता तुझ्याबद्दल बायस एका चष्म्यातनं बघते तुझ्याकडे. आपल्याला तो चष्मा काढून घ्यावा लागेल. जर तो तिनं नाही ना दिला तर बळजबरीनं खेचावा लागेल. समजे? तू चल यार, चल 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 चल. फार विचार करतो. शांतपणे प्लॅनिंग करून कशाला? आदिल हे बघ, मी ना तुला एक नॉलेज देतो. ओके? या जगामध्ये ना 3 कॅटेगरीचे लोक असतात. किती? 3. 1 जे विचार करून कृती करतात. 2 जे कृती करून विचार करतात. आणि 3 जे फक्त करतात. आता सांग, आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये? 3. आदिल यार, तू चल, तुला शिकवते. चल 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 चल. मी सांगते तसं करू. हा रोकडे बोल, एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही असा काही, पण हे महिना ऐक ना, तू आपल्या केस मध्ये लक्ष देणार आहो. काय रे, गाडी बिडी ठोकली का काय तुझी? आता गाडीच ठोकली म्हणायला लागल. अरे ती इतकी अशी दिसली ना तर असं डायरेक्ट गाडीला धडक बसते ना, तशी धडक बसली आपल्या हार्टला. अच्छा ते होय. हो रोकडे, मी आता खूप महत्वाच्या कामात आहे, आपण नंतर बोलूयात. ओके बाय. अगं पण शांतपणे प्लॅनिंग करून करायचं नाहीये. अरे पण विचार नाही करायचा आता. चल तू, चल 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 चल. हॅलो डार्लिंग, कशी आहे? मी आता खूप महत्वाच्या कामामध्ये, काही अर्जंट असेल तर बोल. हो हो, भरपूर अर्जंट आहे माझं. किती अर्जंट आहे? म्हणजे ICU मध्ये वगैरे नाही ना जावं लागणार आहे? नाही म्हणजे
तितपत नाहीये, पण जर हे काम झालं नाही ना तर तर मला आयसीयू मध्ये जावं लागेल का? म्हणजे अहो म्हणजे काय सांगू आता तुला, अगं केतकी लिहिल्यामुळे माझी माझी बॉडी संपूर्ण अशी हँग होत चालली आहे. अरे यार पुन्हा केतकी लाईन्स क्रॉस होत आहेत. विघ्नेश हे बा आपण काहीतरी मार्ग काढूया. मी करते काहीतरी. हा बघू नाही, लवकर बघ काहीतरी, नाहीतर वातावरण फार डेंजरस होईल. जर माझ्या डोक्याचा फ्यूज उडला ना तर भारत एका मोठ्या सायंटिस्टला गमावेल. ओ सायंटिस्ट, मी पण खूप महत्वाच्या कामामध्ये, नाही तर मला या आयसीयू मध्ये जावं लागेल. बाय. ओके ओके, बाय 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 बाय. ओके. मला काय वाटतं मी नाही एजन्सी सुरू केली पाहिजे, फुल टाइम जॉब. सॉरी सॉरी. हे बघ, यावेळी आपण बिलकुल मागे हटायचं नाही. ओके, फुल फिल्डिंग लावूया. आणि समजा जर तिने नाही ऐकलं ना तर हया! अरे घाबरतो काय तू, गंमत करते. हाय. अशक्य आहात तुम्ही दोघं. हटतच नाही ना, म्हणजे काही लाज नाही का वाटत तुम्हा दोघांना? अगं काय बोलतेस तू, लाज वगैरे? हो सॉरी, प्रश्न चुकला नाही का माझा? कारण लाज वाटली असती तर आता माझ्यासोबत आलाच नसता तुम्ही दोघं. अगं हे बघ, मला माहितीये की तुला खूप राग आलाय आमचा, पण मला एवढंच सांगायचं की तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. गैरसमज कसा? त्या दिवशी नाही का नर्सरीत आले होते मी रोप परत करायला, तेव्हा तुमचा तो मुका मित्र तो कसा तोंड वर करून बोलत होता? मग गैरसमजाचा प्रश्नच येत नाही. अगं नाही, म्हणजे बरोबर आहे तुझं, मला माहितीये की रोकड्याच्या वेळी तसं झालं होतं, पण आत्ता तो मॅटर नाहीये. आदिलला खरंच तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय, तो सिरियस आहे तुझ्याबद्दल खरंच. काय काय समजतेस काय ग मला? म्हणजे तो नाही तर हा का आता? बरं मग हा सिरियस आहे, मग त्या बोकड्याचं काय? बोकड्या नाही ग, रोकड्या. नाही नाही, बरोबर आहे तुझं, पण रोकड्याला सतत कोणी ना कोणीतरी आवडतच असतं, म्हणजे त्याचं वेगळं आहे. हे बघ, हा ना, हा खरंच तू खूप चांगला माणूस आहे, तू जेन्युइनली याचा विचार कर. आणि हा पहिल्यांदा आयुष्यात कोणाला तरी प्रपोज करतोय ग, आणि ती तू आहेस. अच्छा 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 अच्छा, म्हणून तो त्या दिवशी सीन केला वाटतं तुम्ही दोघांनी, नाही? म्हणजे ते दोघं माणसं येतील आणि मग हा हिरोईकपणे येईल आणि त्यांच्याशी मारामारी वगैरे करेल आणि मला मात्र तो कमालीचा इम्प्रेस करून जाणार. सॉलिड, मस्त आयडिया होती. बघ तू प्लीज असं नको बोलूस ग, प्लीज. तो कट वगैरे नव्हता, तो कोइन्सिडन्स होता खरंच. आणि ह्याला खरंच बोलता येत नाही ग, ह्याला ऐकू पण एकाच कानाने येतं. आदिल, तू मशीन दाखव. आदिल, मशीन दाखव, तू बघ. हे बघ, हे बघ. गॉड, आय एम सो टच्ड. कोण आहेस, कोण ग तू? मी मैत्रेयी, मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, अॅनिमेशन फिल्म साठी आवाज देते. बरं कट मिळतो का तुला याचा, की सोशल वर्क म्हणून करते तू हे सगळं? काय बोलतेस तू? बास, पुरे झालं आता. म्हणजे मी इथे डेफ म्यूट स्टुडंट्सला शिकवते, याचा फायदा घेताय का तुम्ही? मला त्यांच्याबद्दल जेन्युइनली वाटतं, त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. या गोष्टीचा किती फायदा घेणार आहे तुम्ही सगळे? अरे तू बोल आता, बोल अरे प्लीज. म्हणजे या थराला गेला का तुम्ही आता? खोटी यंत्र आणून दाखवताय मला. शी. या पुढे जर तुम्ही दोघंही मला दिसलात ना तर मी पोलिसांकडे जाईन ना. ही लास्ट वॉर्निंग देते मी तुम्हा दोघांना.
आदिल, बघितलं, सांगत होतो तुम्हाला असले उपद्व्याप करत जाऊ नका, खरं बोला. मी खरंच बोलत होते. तू विचार ना, तू हवं तर आदिलला विचार. मी सांगत होते की त्याला खरंच बोलता येत नाही, तर ती ऐकूनच घ्यायला तयार नव्हती. काय बोल, कशी ऐकून घेईल? तुम्ही एवढं लांब लचक खोटं बोललात नाही रोकड्यासाठी. ए माझा काय संबंध? माझा पत्ता कट झालाय कधीच. ए डॉक्टर, मला खेचू नको हो मध्ये मध्ये तू. ए तुला खेचत नाहीये, तुला सांगतोय, तुझ्यामुळे सुरू झालंय सगळं, कळलं का? आता जरा विचार करा आणि मला सांगा की कसं समजवणार की हा मुका आहे ते, सांगा ना. हे आदिल, ते म्हणजे असं झालं ना की तुला सरकारी नोकरी लागलेली आहे रिझर्वेशनच्या कोट्यामधली, आणि तुला प्रूव्ह करायचं तू रिझर्वेशनच्या कोट्यामध्ये आहेस म्हणून. बरोबर ना? ऐक ना, विनोद नको. अगं जोक नाही, खरंच सांगतो. सिरियसली मॅटर झाला होता माझ्या मित्राचा असंच नोकरीचा. ते अरे ते बारामतीचा नाही का चुंबक, त्याचं नाव काय यार, ते लाल लाल कपडे घालते यार, त्याचं नाव काय, त्याचं टी शर्ट चोरलं होतं बघ मी. माहितीये मला, नाव आठवतंय, पण आता मी सांगणार नाहीये तुला. मला आदिलला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आदिल, तुझं त्या मुलीवर प्रेम आहे, तू मला सांगितलं का नाही? याचं काहीतरी वेगळंच चालू आहे बघ. मी अतिशय गांभीर्याने बोलतोय रोकडे, हा अतिशय महत्वाचं बोलतोय. आणि मी आता गेल्या वेळेला सुद्धा मैत्री आणि सौमित्र यांचं पुनर्मिलन झालं होतं, हे फक्त मला आणि ऋतूला माहिती नव्हतं. तुम्ही असं ग्रुपमध्ये उपग्रुप तयार करणार असाल तर मी चाललो बुवा, मला काही रस नाही सगळ्यामध्ये. ग्रुपमध्ये जे चाललंय ना ते सगळ्याच्या मान्यतेने आणि सगळ्यांच्या विश्वासाने व्हायला हवं. अरे तू ऐकून घे, चुंबक यावेळी बाकी कुणालाच माहिती नव्हतं, फक्त मला आणि आदिलला माहिती होतं. हा, मलाही काहीच माहित नव्हतं. अरे मलाही आत्ताच कळतंय डिटेल. बघ, म्हणजे तुला कल्पना होती? नाही तसं नाही, म्हणजे मला कुणकुण लागली होती, ऐकून घे, कुणकुण लागली होती, मला अंदाज आला होता. मी यांना म्हणलं पण की रोकडेच्या अनुभवावरनं शिका, आणि म्हणजे म्हणलं होतं की नाही. मला कुणकुणी लागली नव्हती रे. कुणी मला काहीही सांगितलं नाही याबद्दल. आणि ग्रुप मधल्याच बातम्या जर तुम्ही ग्रुपच्या अंतर्गतच शेअर करणार नसाल तर वातावरण अविश्वासाचं होईल गड्या. ओके फाईन फाईन, माझं चुकलं. आता मी इथून पुढे तुला विचारल्याशिवाय शिंकणार सुद्धा नाही. ओके? अरे काय बोलते? मी काय बोलते म्हणजे काय? हे बघ, मी तुला विचारल्याशिवाय शिंक देणार नाही, नख कापणार नाही, जांभई सुद्धा देणार नाही. लक्षात घे बाळा जरा, हे जांभई देणं, अजून शिंकणं वगैरे ह्या सगळ्यात ना अतिशय वैयक्तिक बाबी आहेत. मी इथे ग्रुप बद्दल बोलतोय अखंड. ए बाळा, बाळा कुठून म्हणते? बाळा म्हणता का मला? तुला म्हणलो बाळा. मला लहान वाटते का रे मी तुला? बरं, मराठी भाषा येत असेल ना तर त्याच्यात बाळा असं संबोधलं जातं. हे बा, असलं जड काहीतरी बोलून शब्दात अडकवू नकोस मला. भांडा तुम्ही, भांडा. भांडा म्हणतोय आपण. तेच करतोय आम्ही. हे बघ, तू मला शिकवू नकोस. हा, भांडू नका म्हणलं, भांडू नका, कळलं? मूर्ख. आता आपण त्याच्यासाठी आलो की नाही, त्याच्याविषयी बोलूयात ना, काहीतरी उपाय सुचवा ना, विचार करा ना. मला काय वाटतं आदिल माहितीये का, तू ना दुसरीच पोरगी पटव एकदम डायरेक्ट. नालायक आहे रे हा. आणि ते बेटी बचाव मुळे पोरींची संख्या वाढणार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नको, बिंदास. हो, परंतु बेटी बचाव मध्ये वाचलेल्या आजच्या मुली जेव्हा वयात येतील तेव्हा तू 50 ओलांडलेली असेल रोकडे. रे मला काय वय बी नसतं रे. आ! 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 ए! हुफ. ए! आ? आ? माझं फक्त त्याच मुलीवर प्रेम आहे. ओ, मी दुसऱ्या मुलीचा विचार करू शकत नाही.